हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी करिश्मा भगत ऑल ओव्हर नर्सिंगचे टॉपिक कव्हर करणार आहे। तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या प्रिन्स नर्सिंग क्लासेस या चॅनलवरती जाऊन त्याला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर कळेल। आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं होतं की बीज फलित कसं होतं, त्यानंतर ओवम कशाला म्हणतात, स्त्रीबीज कशाला म्हणतात। आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहे की हे जे बीज जे आहे ते फलित झालेलं आहे ते रुजते कसं, म्हणजे गर्भाशयामध्ये ते हळूहळू रुजल्या कसं जाते, कसं ते छेदून किंवा भेदून आतमध्ये जात असतं, ते कसं रुजतं आणि 12व्या आठवड्यानंतर त्याच्या वाढीमध्ये तो कसा सुरू होतो ते आपण आता ते डिटेलमध्ये बघणार आहे। तर सर्वसाधारणपणे मिलनाच्या 7 ते 9 दिवसाच्या नंतर फलित बीज रुजण्यास योग्य होत असते। ब्लास्टोसिस्टच्या वर, आता ब्लास्टोसिस्ट काय आहे तर गर्भाशयाची किंवा त्या फलित बीजाची एक लेयर आहे। तर त्याच्या वरती काय होत असते, अंकुरासारखे छोटे 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 अंकुर फुटल्यासारखे। जेव्हा आपण एखादं कडधान्य बांधून भिजून जेव्हा त्याला बांधून ठेवत असतो आणि तिथे जसे कोंब यायला लागतात त्याप्रमाणे हा ब्लास्टोसिस्ट दिसत असते, अंकुर त्याला दिसत असतात। तर त्याला ट्रोफोब्लास्ट असे म्हणतात। जेव्हा त्याचे अंकुर छोटे 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 दिसतात त्याला काय म्हणतात, ट्रोफोब्लास्ट असे म्हणतात। या ट्रोफोब्लास्टच्या सर्वात बाहेरील जे पेशी असतात त्या पेशींना काय म्हणतात, सिन्सिटिओ ट्रोफोब्लास्ट असे म्हणत असतात। बघा, ट्रोफोब्लास्ट कशाला म्हणतात तर ब्लास्टोसिस्टच्या वर जे अंकुर आलेले असतात त्याला ट्रोफोब्लास्ट म्हणतात आणि ट्रोफोब्लास्टची जे बाहेरील पेशी असते त्याला सिन्सिटिओ ट्रोफोब्लास्ट असे म्हणत असतात। यांना स्नायूंना इजा करण्याची, त्यांना फोडून छेदून आतमध्ये शिरण्याची त्यांच्यामध्ये ताकद असते किंवा शक्ती असते। याच वेळेस तिथे ज्या वेळेस हे फोडणं सुरू असते, लेयर जी आहे ती भेदून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असते, त्याच वेळेस तिथे काय होत असते, प्राथमिक कोरियोनिक विलाय नावाच्या ज्या छोटे छोटे जे घटक असतात किंवा स्त्रायी ज्या ग्रंथी ज्या म्हणतो आपण, तर त्या तिथे तयार होतात आणि त्या तयार होऊन तिथे त्यांना रक्तवाहिन्या नसताना देखील जे आवश्यक घटक असतात, वाढीसाठी जे आवश्यक घटक लागतात ते तिथे शोषून घेत असतात। ज्या वेळेस फलितबीज गर्भाशयापर्यंत पोहोचते त्यावेळेस मागे सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस हे फलित झालेलं बीज आहे ज्या वेळेस गर्भाशयापर्यंत पोहोचते, आपण मागच्या क्लासमध्ये मासिक पाळीचे जे चक्र आहे त्या क्लासवर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा, तिथे मासिक पाळीचे चक्र म्हणून एक क्लास आहे। त्या क्लासमध्ये एंडोमेट्रियम कशी स्वतःची तयारी करून ठेवत असतो, गर्भधारणा होणार आहे किंवा बीज फलित येणार आहे आणि त्याला झेलण्यासाठी तो जशी तयारी करून ठेवत असतो, मी तिथे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। तर त्या क्लासमध्ये तुम्ही बघा, नक्की बघा आणि त्याच्यामध्ये मला कमेंट करून सांगा, ठीक आहे। तर तिथे सांगितलेलं आहे की कशी तयारी करून ठेवत असते, त्यामुळे बीजवाहिनीतून फलित बीज जेव्हा गर्भाशयात पडते तेव्हा त्यावर सर्व बाजूंनी कोरियोनिक विलाय असतात। जसे निसर्गात आपण जमीन उकरतो, त्या आतमध्ये बी पेरतो आणि पुन्हा वरची जमीन जी आहे ती प्लेन सरळ करतो, तसंच इथं गर्भधारणेचं जे प्रोसिजर आहे ती सुद्धा नैसर्गिकरित्या तशीच होत असते। यावेळेस काही स्त्रियांना योनी मार्गातून थोडासा रक्तस्रावाचा सामना सुद्धा करावा लागतो, त्यावेळेस त्यांना मासिक पाळी आली असा गैरसमज होतो आणि जे दिवस जे आहे ते काउंट व्हायला त्यांना तिथे प्रॉब्लेम येत असते। काय होते की 12व्या आठवड्यानंतर हे जेव्हा फोडून आतमध्ये जात असतं तर तिथे त्यांना रक्तस्राव थोडासा होत असतो, तर त्यांना असं वाटतं की माझी मासिक पाळी आता आलेली आहे आणि यानंतर जे आहे यापासून मी आता हे दिवस काउंट करणार आहे, त्यामुळे तिथे प्रॉब्लेम होत असते। त्यानंतर आपण बघणार आहे फॉर्मेशन ऑफ डेसिड्युआ। आता हे जे डेसिड्युआ आहे याचं फॉर्मेशन कसं होतं, हे बनतं कसं, याच्या किती लेयर आहे, याचे किती भाग आहे, आपण आता इथे बघणार आहे। गर्भधारणा झाल्यानंतर एंडोमेट्रियमलाच डेसिड्युआ असे म्हणत असतात। इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे डेसिड्युआची जाडी अधिक वाढते, ती सुमारे 6 मिलीमीटर इतकी होते। डेसिड्युआ किंवा एंडोमेट्रियमची जाडी किती होत असते, 6 मिलीमीटर इतकी होत असते। आपण तुम्ही जर माझ्या अगोदरचे क्लासेस बघितलेले असेल त्याच्यामध्ये मी नॉर्मल मिलीमीटर सांगितलेलं आहे, तुम्ही या क्लासमध्ये मला कमेंट करून सांगू शकता की एंडोमेट्रियमची नॉर्मल जाडी जी आहे ती किती असते। तर जेव्हा डेसिड्युआ तयार होतो तेव्हा ती 6 मिलीमीटर इतकी होते। डेसिड्युआची आवरणे, आता इथे 3 आवरणे आहेत, कोणची बेसमेंट लेयर, स्पंजी लेयर आणि कॉम्पॅक्ट लेयर, ठीक आहे। 3 आवरणे इथे दिलेली आहेत। तर बेसमेंट लेयर कशाला म्हणतात, सगळ्यात पहिला आपण बघू बेसमेंट लेयर।
गर्भाशयाच्या भिंतीला लागून असणाऱ्या आवरणाला बेसमेंट लेअर, अगदी भिंतीला लागून असलेल्या आवरणाला काय म्हणतात? बेसमेंट लेअर म्हणत असतात. तर सुतिका अवस्था, सुतिका अवस्था कशाला म्हणतो आपण? की जेव्हा डिलिव्हरी होत असते आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतरचा जो 1.5 महिन्याचा काळ असतो त्याला सुतिका अवस्था असे म्हणत असतात. तर त्या सुतिका अवस्थामध्ये ही जी एंडोमेट्रियमची जाडी वाढलेली आहे ती पूर्वरत जशी होती तशी होण्याचं काम ही लेअर करत असते. स्पंजी लेअर हे सर्वात महत्त्वाचं आवरण असून ते बेसमेंट लेअर व कॉम्पॅक्ट लेअर यांच्या मध्ये असते. प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या प्रभावामुळे या आवरणातील ग्रंथी प्रसरण पावत असतात. तिथे प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण जे आहे ते सर्वात जास्त होतं, त्यामुळे तिथे ग्रंथी प्रसरण पावतात. त्यानंतर रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या मोठ्या होतात, स्ट्रोम मसल्सही मोठ्या होऊन जातात, त्यातील रक्ताचे प्रमाण वाढते. यालाच डेसिड्युअल रिॲक्शन, हे सगळं कशामुळे होते? डेसिड्युअल तयार झाल्यामुळे. आणि हे सगळं झाल्यामुळे तिथे काय म्हणत असतात? त्याला डेसिड्युअल रिॲक्शन असं म्हणत असतात. या क्रियेमुळे कोरिओनिक विलायची वाढ स्पंजी लेअर पर्यंतच मर्यादित राहते. स्पंजी लेअर पर्यंतच मर्यादित असते, त्या पलीकडे ते जात नाही. हे निसर्गतः होणे आवश्यक आहे, कारण प्रसूतीच्या 3ऱ्या अवस्थेमध्ये वार किंवा प्लासेंटा सुटणे हे स्पंजी लेअर पर्यंतच्या प्लासेंटाची वाढ झाल्यास शक्य होते, अन्यथा ते शक्य होत नाही. जर प्लासेंटाची वाढ त्याच्याही पुढे झाल्यास 3ऱ्या अवस्थेमध्ये तिथे कॉम्प्लिकेशन्स तयार होत असतात. त्यानंतर आपण बघणार आहे कॉम्पॅक्ट लेअर, 3ऱ्या नंबरची लेअर. हे सर्वात आतील म्हणजेच गर्भाशयाच्या पोकळी जवळील आवरण आहे. यामध्ये पेशी अगदी जवळजवळ बसलेल्या असून तिथे पॅक्सेल सुद्धा असतात, त्यामुळे हा थर घट्ट टणक असतो. याच कारणास्तव फलित बीज रुजण्यासाठी जेव्हा हा थर फुटतो तेव्हा कन्सेप्शनल ब्लीडिंग तिथे होत असते. डेसिड्युआचे भाग, आता डेसिड्युआचे भाग देखील 3 आहेत. ते कोणचे कोणचे आहेत? डेसिड्युअल बेसालिस, डेसिड्युअल कॅप्सुलारिस आणि डेसिड्युअल व्हिरा. तर सगळ्यात पहिला आहे डेसिड्युआ बेसालिस. फलित बीज ज्या ठिकाणी रुजते त्याच्या खालील डेसिड्युआला डेसिड्युआ बेसालिस असे म्हणत असतात. ज्या ठिकाणी फलित बीज रुजण्याची क्रिया होते त्याच्या खाली जी भाग आहे त्याला डेसिड्युआ बेसालिस असे म्हणतात. डेसिड्युआ कॅप्सुलारिस, फलित बीजाच्या वरील झाकलेल्या डेसिड्युआला डेसिड्युआ कॅप्सुलारिस असे म्हणत असतात. वाढणाऱ्या गर्भावरील जो डेसिड्युआ आहे त्याला डेसिड्युआ कॅप्सुलारिस असे म्हणतात. डेसिड्युआ व्हिरा याला ट्रू डेसिड्युआ असे म्हणतात. गर्भाशयातील बाकी संपूर्ण डेसिड्युआला डेसिड्युआ व्हिरा असे म्हणतात. जसजशी गर्भाची वाढ होते तसतसा डेसिड्युआ कॅप्सुलारिस हा फुगत जातो व साधारणतः 12व्या आठवड्याच्या दरम्यान व्हिराला जाऊन मिळतो आणि दोन्ही एकजीव होऊन तो नाहीसा होत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू नेक्स्ट टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय बाय.